नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. उदय सामंतजी आणि आशिष शेलारजी हे प्रचारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे ते त्या ठिकाणाहून आपली प्रतिक्रिया जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवतील. उदय सामंतजी हे बाळासाहेब भवनला आहेत आणि आशिष शेलारजी उत्तर मुंबईमध्ये प्रचार करतायत. अगदी शेवटच्या घटकेला काही लोकांना 2 वाजता प्रेस घेण्याचं सुचलं, म्हणून म्हटलं की उत्तर दिल्याशिवाय संध्याकाळ होऊ नये आणि त्यामुळे आता ही पत्रकार परिषद किंवा आपल्याशी संवाद हा या ठिकाणी आयोजित केलाय. काल सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कालच्या शिवाजी पार्कच्या महासभेमध्ये दोन्ही भावांचं दुटप्पीपणा आणि ढोंगीपणा हा पूर्णपणे महाराष्ट्राच्या आणि मुंबई शहराच्या जनतेच्या समोर उघडकीस आणलेला आहे. आणि त्यामुळे कशा प्रकारे उद्योग महाराष्ट्रात येतात तसेच अन्य राज्यातही उद्योग कसे जातात यावर त्यांनी विस्तृत अशा प्रकारचं प्रेझेंटेशन ही केलेलं आहे. आज दुपारी 2 वाजता राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आणि मग त्या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणाले की माझा उद्योगांना विरोध नाही, परंतु उद्योग करत असताना फार कमी वेळामध्ये एखाद्या उद्योगपतीची वाढ खूप जास्त झाली, हे काही जरा वेगळं वाटतं, एवढंच मला सांगायचं होतं. आणि नंतर कुठल्याही प्रश्नांना उत्तर न देता तिथून ते उठून गेले. कालच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या भाषणामध्ये असं म्हटलं होतं की आम्हाला मराठी तरुणांना उद्योजक करायचंय. गेल्या 10 वर्षामध्ये 11 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी राबवलेल्या विविध प्रकारच्या योजना, स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया या माध्यमातून मराठी तरुणांना मोठ्या प्रमाणावरती उद्योजक तयार करून देण्याची नीती ही राज्य आणि केंद्र सरकारने राबवली असून सर्वात जास्त स्टार्टअप्स हे केंद्र सरकारकडे मुंबई शहरातून नोंदवले गेलेले आहेत. आणि त्या स्टार्टअप्समध्ये मोठ्या प्रमाणावरती मराठी तरुण किंवा मराठी तरुणांनी सुरू केलेले स्टार्टअप्स या ठिकाणी त्याच्यामध्ये त्याची नोंद आहे. त्यामुळे आम्हाला मराठी तरुणांना उद्योजक करायचंय. मराठी तरुण आज कॅलिफोर्नियातल्या सॅन होसेपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. IT सेक्टरमध्ये अमेरिकेत सुद्धा मोठ्या प्रमाणावरती चांगली कामगिरी हा मराठी तरुण त्या ठिकाणी करत आहे. आणि त्यांचे हात अजून बळकट करणं, त्यांना उद्योजक करणं ही नीती केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या 11 वर्षामध्ये अवलंबलेली असून यांनी आतापर्यंत फक्त मराठी तरुणांना वडापावच्या गाडीपर्यंत सीमित ठेवलं. सर्वप्रथम मी राज ठाकरे यांना सवाल करतो की मराठी तरुणांना नोकऱ्या आणि उद्योजक देण्यासाठी, फंड रेझिंग करण्यासाठी त्यांनी शिवउद्योग सेनेची स्थापना केली होती. पाश्चिमात्य गायकांना या ठिकाणी या मुंबईमध्ये इन्व्हाइट करून त्यांचं स्वागत करून त्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आयोजित केले होते. शिवउद्योग सेनेच्या मार्फत किती मराठी तरुणांना रोजगार दिले किंवा शिवउद्योग सेनेच्या मार्फत किती मराठी तरुणांना उद्योजक केलं याचं स्पष्टीकरण सर्वप्रथम राज ठाकरेंनी द्यावं. की मराठी तरुणांच्या नावावरती मोठमोठे इव्हेंट्स करायचे, स्पॉन्सरशिप जमा करायची, पैसे जमा करायचे आणि नंतर गायब व्हायचं, हीच नीती गेल्या अनेक वर्षामध्ये राज ठाकरे यांनी अवलंबलेली आहे. अशा प्रकारचं चित्र आपल्याला समोर दिसतंय. एका पर्टिक्युलर उद्योगपतीला टार्गेट करून या ठिकाणी ते जे काही म्हणाले किंवा ते एक्सपोनेन्शियल राईज झालेली आहे असं म्हणाले. माझा राज ठाकरेंना सवाल आहे की तुमची एक्सपोनेन्शियल राईज कशी झाली याच्यावरती स्पष्ट